मला माहीत आहे का आपण आज किती छान रेसिपी बनवणार आहोत पार्लेपासून. चला तर मग सुरुवात करूया. आपण इथं एक पार्लेचा आणि झटपट होणारी रेसिपी आणि 10 रुपयातच होईल. बघू शकता आपण आता एक पुडा घेतलेला आहे. तर कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहे बिस्किट आणि आता आपल्याला कोमट दूध टाकायचं एक वाटीभर आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं दाखवलं आहे तसं आता मिक्स करतच राहायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला चांगला घट्टपणा येण्यासाठी थोडासा रवा घालायचा आहे. परत अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे, कोमटच टाकायचं आहे आपल्याला दूध. परत रवा टाकायचा आहे. तर व्यवस्थित गोळा झाल्यावर तूप टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात 2 चम्मच आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करणं झालं की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे गोळा तो. आणि काढून घेतलेल्यावर चांगलं आपल्याला पिठाने चांगलं मळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं. एकत्र होसलो तर आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि चांगली साईज द्यायची गोल गुलाबजामची. आता आपल्याला पूर्ण गुलाबजाम करून घ्यायचे आणि मी तळून नाही घेणार आहे, फ्रायज करायचे आपल्याला याच्यामध्ये. तर आपल्याला पहिले हे करून घ्यायचं आहे, आपल्याला साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे. 1.5 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहिले पूर्ण साखर विघळलो असलो आता तिच्यामध्ये इलायची तोडलेली टाकून घ्यायची. थोडेसे आपल्याला तिच्यामध्ये केसरचे धागे टाकायचे आणि आता आपल्याला एक फॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला. एक एक तळ्याचे नाही, आपल्याला फ्रायच करून घ्यायचे, जास्त तेलकट होता म्हणून. आपल्याला पलटून घ्यायचे व्यवस्थित एकाकडून झाल्यावर. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, एकदम छान होता. आता आपल्याला परतून घेतलेले व्यवस्थित गोल्डन कलर होसलो आपल्याला आणि आता पाकामध्ये सोडून घ्यायचे आपल्याला गुलाबजाम. बघू शकता किती छान झालेले. आणि आता आपल्याला पूर्ण त्याच्यातलं हे जावं पाणी गुलाबजाममध्ये जावं 10 मिनटं झाकण लावायचं आहे. आणि बघू शकता आपले गुलाबजाम इथं तयार आहे. एकदम झटपट रेसिपी आहे, तोंडात टाकता खेपे एकदम विरघळणार जातील. बघू शकता किती मऊसर झालेले आहे. एकदा नक्की ट्राय करा, जास्त वेळ लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.